पाहत आहात .com महाराष्ट्र न्यूज, महाराष्ट्राचा आवाज तुमच्यासाठी खास। नीतीचे काय फेरे आहेत। 5 सप्टेंबरला बहुजन ओबीसी समाजाने स्वतःच्या हक्कासाठी आणि 2 मागण्यांसाठी आंदोलन केलं, मोर्चा काढला, त्याच्यासाठी पाठपुरावा केला, मागण्या केल्या की जर महाराष्ट्रात गेली 2 वर्ष हैदोस घालणाऱ्या, महाराष्ट्रातली कायदा सुव्यवस्था अक्षरशः वेशीवर टांगण्याचा प्रयत्न करणाऱ्या मनोज जरांगे सारख्या व्यक्तीला अटक करावी, त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत। महाराष्ट्रातलं सरकार जे लोकशाही जनतेने निवडून दिलंय ते उलथून टाकण्याची भाषा केली, धनगर समाज, ओबीसी समाजाला शिव्याशाप देण्याची भाषा केली आणि हे सर्व प्रसार माध्यमांमध्ये सर्व पुरावे उपलब्ध आहेत। अशा मनोज जरांगेंना गुन्हे दाखल करून अटक करावी, कायदेशीर कारवाई करावी म्हणून 2 तारखेपासून 5 तारखेपर्यंत याचना केल्या महाराष्ट्र सरकारच्या आणि विशेषतः बारामती पोलीस प्रशासन आणि प्रांत प्रशासनाकडे आम्ही विनंती केली। त्यांनी आम्हाला काय दिलं? त्या बदल्यात 5 तारखेला आम्ही अतिशय शांततेने आणि संयमानं सनदशीर मार्गाने आंदोलन केलं। नवे मोर्चा बारामतीच्या प्रशासनाच्या दारात आम्ही घेऊन गेलो, परंतु त्यांना पाजर फुटला नाही। उलट 2 दिवसात दुसऱ्या दिवशी रात्रीपासून त्यांनी आमची प्रक्रिया आमच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची केली। म्हणजे ज्या जरांगेने राज्यभर शासनाला त्रास दिला, हैदोस घातला, त्या प्रशासनाने त्या जरांगेंवर कुठलाही गुन्हा दाखल केला नाही। अरे सरकार उलथून टाकण्याची भाषा करणारे जरांगे आज महाराष्ट्रात राजरोसपणे फिरतायत आणि सरकारकडे याचना करणारे आमचे कार्यकर्ते आज एफआयआर दाखल करून आमच्यावर गुन्हे दाखल आहेत। म्हणजे लक्षात घ्या, हे महाराष्ट्रातलं आणि विशेषतः या बारामती परिसरातलं प्रशासन काय पद्धतीने काम करतंय। आमच्यावर गुन्हे दाखल केले। आम्ही आता शासनाला विनंती करीत आहोत की या महाराष्ट्रातल्या या पोलीस प्रशासनाचे इथले अधिकारी, इथले संबंधित प्रशासन कुणाच्या दबावाखाली काम करतंय, या जरांगेंना गुन्हे दाखल करून अटक होणार की नाही, यापेक्षा आम्ही आता निर्णय घेतलाय की जर इथल्या आमच्या 14 जणांवर हा गुन्हा नाही, त्यामध्ये माळी, साळी, कोळी, धनगर, वंजारी, मुस्लिम सगळ्या प्रकारची लोक आज आमच्यासोबत आहेत, दलित बांधव आहेत, या सर्वांवर गुन्हे दाखल केलेत। म्हणून हे 14 लोकांवर गुन्हे नसून महाराष्ट्रातल्या 85% सामाजिक समूहावर गुन्हे दाखल आहेत आणि हे सामाजिक समूहावर 85% जनतेवरचे हे गुन्हे, ओबीसीवरचे गुन्हे आहेत आणि हे गुन्हे आमच्यावर आम्ही खरं तर आम्ही म्हणतो की आमचा हा सन्मानच केला, कारण ज्यांच्यासाठी लढतो त्यांच्यासाठी हे गुन्हे आहेत। आणि म्हणून 15 तारखेला येत्या सोमवारी आम्ही ठरवलंय, आम्ही शांततेच्या मार्गाने या पोलीस प्रशासनाच्या समोर जाणार आहोत आणि आम्हाला अटक करा। जरांगेला तुम्हाला अटक करता येत नसेल कारण तुमच्यात ती हिंमत दिसत नाही। बारामती पोलीस स्टेशनला आम्ही विनंती केली होती की ते गोपीचंद पडळकरांच्या पंढरपूरच्या वक्तव्यावर इथं गुन्हा दाखल केला बारामतीत, तुम्ही खोतकरांच्या बाहेरच्या जिल्ह्यातल्या वक्तव्यावर बारामतीत गुन्हा दाखल केला, मग मुंबईमध्ये वक्तव्य करणाऱ्या जरांगेंवर बारामतीत गुन्हा दाखल करण्याची हिंमत या बारामतीच्या पोलीस प्रशासनात नाही का, ते त्यांनी सांगावं। परंतु ते नाही हे सिद्ध झालं आणि आमच्यासारख्या सामान्य उपेक्षित कष्टकरी ओबीसी बहुजन वंचित समाजावर त्यांनी गुन्हे दाखल केलेले आहेत। पोलीस प्रशासनाचं आम्ही स्वागत करतो। येत्या सोमवारी आम्ही आपल्या भेटीसाठी म्हणण्यापेक्षा आम्ही स्वतःच्या अटकेसाठी येत आहोत आणि आम्ही स्वतःहून आम्हाला अटक करून घेणार आहोत आणि ही लढाई पोलीस प्रशासनाने आता पुढे